ब्रिटनच्या राजघराण्यातील महत्त्वाचा सोहळा असलेल्या राज्याभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे। या सोहळ्याची आठवण म्हणून तयार करण्यात आलेल्या वस्तू घेण्यासाठी पर्यटकांची लंडनच्या दुकानांमध्ये गर्दी झाली आहे। बकिंगहॅम पॅलेस जवळील दुकानांमध्ये सौर ऊर्जेवर चालणारे डान्सिंग किंग या खेळण्यांना सर्वाधिक पसंती आहे। टी-शर्ट, प्लेट्स, टोट बॅग, पेन, कपवर चार्ल्स यांच्या प्रतिमा आहेत। बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर आक्षेपार्ह शस्त्र बाळगल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। त्यामुळे या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला राजवाड्याच्या गेटजवळ आल्यानंतर अटक केल्याचं मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितलं। संशयिताच्या ताब्यात पोलिसांना संशयास्पद वाटणारी बॅग सापडली। उद्या वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये किंग्स चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या आधी ही घटना घडली आणि घटना घडली तेव्हा किंग्स चार्ल्स आणि पत्नी कॅमिला बकिंगहॅम पॅलेसमध्ये नव्हते। किंग चार्ल्स तिसरे यांचा राज्याभिषेक उद्या शनिवारी वेस्टमिन्स्टर ॲबे इथे होणार आहे आणि या कार्यक्रमात सामर्थ्याची चिन्ह जसं की रॉड, राजदंड आणि ओर्ब सुपूर्त करतील आणि नवीन राजा आणि राणी बाल्कनीमध्ये येऊन नागरिकांना भेटतील। बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर जल्लोष करणाऱ्या गर्दीला ते अभिवादन करतील। सध्या ब्रिटनला दुहेरी आकडी महागाईनं ग्रासलंय आणि ज्यामुळे जीवनमान घसरतंय आणि काही लोक राज्याभिषेकाच्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत। जगातील सर्वात बलाढ्य देश अमेरिका पुन्हा एकदा जबरदस्त वादळानं हादरलेली आहे। फ्लोरिडामध्ये आलेल्या भीषण वादळानं शहराचा नकाशाच बदलून टाकलाय। वादळामुळे कार उलटलेल्या आहेत, झाडं पलटी झालेली आहेत, तर अनेक इमारतींचं नुकसान देखील झालंय। वादळाशी संबंधित अनेक भयावह व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। फ्लोरिडामध्ये वादळामुळे प्रचंड विध्वंस झाल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय। दक्षिण इलिनॉयमध्ये वादळामुळे महामार्ग 55 वर 6 जणांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सकाळी झालेल्या अपघातांमध्ये 40 ते 60 कार आणि अनेक ट्रॅक्टर ट्रेलरचा समावेश होता, ज्यापैकी 2 गाड्यांनी पेट घेतल्याचं इलिनॉय राज्याचे पोलीस मेजर रायन स्टारिक यांनी सांगितलं। यात 6 जणांचा मृत्यू झालाय। वादळामुळे अनेक अपघात झाल्याचं इलिनॉय राज्य पोलिसांनी सांगितलं। वाऱ्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे हा अपघात झाला आणि त्यात 40 ते 60 प्रवासी कार आणि अनेक ट्रॅक्टर ट्रेलरचा समावेश होता। 30हून अधिक लोकांना जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सेंट लुईसच्या उत्तरेस 75 मैलांवर असलेल्या मॉन्टगोमेरी काउंटीमध्ये महामार्ग दोन्ही दिशांनी बंद करावा लागला। धूळ उडाल्यामुळे दृश्यमानता कमी असल्याचं राज्य पोलिसांनी सांगितलं। तर उत्तरेकडच्या मार्गिकेमध्ये दोन्ही बाजूंच्या 30हून अधिक जणांना जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात नेण्यात आलं। सेंट लुईसच्या उत्तरेला 75 मैल मॉन्टगोमेरी काउंटीमध्ये महामार्ग 55 दोन्ही दिशांनी बंद करण्यात आले। शक्तिशाली चक्रीवादळामुळे वर्जिनियातल्या किनारपट्टीवरील शहरातील रहिवाशांचे हाल झालेत। इमारतींचं देखील नुकसान झालंय। वर्जिनिया बीच वर्जिनियाला धडकणारं हे आतापर्यंतचं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असल्याची अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे। फ्लोरिडा ते मेनपर्यंत पूर स्थितीचा अधिकाऱ्यांनी आढावा घेतला आणि चक्रीवादळ आणि पुरामुळे मोठं नुकसान झालंय। चक्रीवादळाचा तडाखा बसण्याच्या 1 मिनिटापूर्वी आलेल्या हवामानाच्या इशाऱ्यामुळे एक कुटुंब तडाख्यातून बचावलं। वर्जिनिया बीच टोर्नेडोनं किमान 100 इमारती उद्ध्वस्त केल्या आणि 240 किलोमीटर प्रति तास वेगानं हे वारे वाहत होते। वर्जिनियामध्ये आलेल्या वादळामुळे घरांची छप्परं उडून गेलेली आहेत। स्थानिकांनी काही व्हिडिओ देखील चित्रित केलेत। गॅस गळतीच्या तक्रारीचं निवारण वर्जिनिया नॅचरल गॅसकडून करण्यात आलं। वीज पुरवठा खंडित झाल्याच्या अनेक तक्रारी डोमिनियन एनर्जी पॉवर कंपनीकडे येत आहेत। तीव्र हवामानामुळे अमेरिकेतल्या अनेक समुदायांचं नुकसान झालंय। तर फ्लोरिडामध्ये देखील चक्रीवादळामुळे मिसिसिपी नदीला पूर आलाय। सकाळी वादळी पावसामुळे सुमारे 50,000 घरं आणि दुकानांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला। कृपया अंत पाहू नये अशा प्रकारची विनंती जी आहे पुन्हा त्यांना आम्ही केलेली आहे। आता त्यांना हे पत्र दिल्यानंतर आणखी 2-3 काय त्यांना जो वेळ लागेल तो आपण आपल्याला द्यायला पाहिजे, त्यानंतर ते तुमच्याशी बोलते। कारण गेले 2 दिवस ते आपल्या भूमिकेवर ठाम होते। पवार साहेब सकारात्मक दिसले का? आम्ही त्यांना सांगितलं की ह्या ज्या सगळ्या भावनांचा आपण विचार करावा काय आणि सकारात्मक विचार निर्णय घ्यावा अशी आम्ही हात जोडून त्यांना विनंती केली आहे। अजून तरी काही रिएक्शन दिलेली नाही। देखिए, जो कमेटी पवार साहब ने निर्माण की थी उनके इस्तीफा देने के बाद कि वो अगला निर्णय जो ये समिति लेंगी, उस समिति की जो कमेटी की मीटिंग हुई, एक दिल से एक मत से निर्णय हुआ कि पवार साहब ही राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के जो अगले आगे भी अध्यक्ष पद पर बने रहेंगे। ऐसी विनती जो है उनको की है
और हमारा वो एक दिल से जो निर्णय हुआ है, उनकी जो प्रस्ताव जो उसका उनको हमने सौंप दिया है। और हम सब लोग जो थे करीबन 25 लोग, सब लोगों ने कहा कि आप देख रहे हैं सारे देश भर के कितने सारे चीफ मिनिस्टर को आपको फोन आ रहे हैं, नेताओं को फोन आ रहे हैं, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के दूसरे राज्यों से नेता यहाँ आकर बैठे हैं, उसमें मंत्री है, फॉर्मर मिनिस्टर भी है, और यहाँ के कार्यकर्ता का भी जो आक्रोश आप देख रहे हो। हमने कहा कि हाथ जोड़कर अब जो है आप इन सब का दिल जो है रखने की कोशिश आपको करनी होगी। हमारे लिए आपको ये विनती हमारी मान्य करनी होगी और इस बात का आप सकारात्मक दिल से जो है निर्णय आपको लेना चाहिए कि हाथ जोड़कर हमने उनको विनती की है। मेरे ख्याल से कुछ समय जो है देना चाहिए। उन्होंने कुछ अभी तो कुछ कहा नहीं, मगर मैं समझता हूँ कि वो खुद आपको जो है उनका जो अगर निर्णय होता है तो आपको जो है उनको आपको इतला कर देंगे। कल पवार साहब ने कहा कि कार्यकर्ताओं को नजरअंदाज नहीं किया जाएगा। आज की बैठक में कहीं लगा कि हाँ, तो वो हमने भी वही कहा कि वो जो आक्रोश हो रहा है, उनके इमोशंस है, उनका जो है भावनाओं को आप देखिए और आपका निर्णय आप बदल दीजिए और बने रहे उसी पद पर। थँक्यू सर, थँक्यू भुजबळ सर। तर कार्यकर्त्यांची भावना पवारांना सांगितली असल्याचं भुजबळांनी सांगितलेलं आहे। पवारांनी विचार करण्यासाठी वेळ मागितलेला आहे असं देखील भुजबळ म्हटलेत आणि त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती आम्ही केली असल्याचं देखील छगन भुजबळ यांनी नुकतंच प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं। राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यात आली असल्याचं छगन भुजबळ यांनी नुकतंच सांगितलेलं आहे। तसंच शरद पवार यांना कार्यकर्त्यांची भावना देखील सांगितली आणि पवारांनी त्यानंतर विचार करण्यासाठी वेळ मागितला असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार यांचा राजीनामा फेटाळल्यानंतर अनेक बडे नेते हे सिल्वर ओकवर दाखल झाले होते। त्यानंतर शरद पवारांसोबत त्यांची चर्चा झाली आणि राजीनामा मागे घेण्याची विनंती केली असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे। सगळ्या कार्यकर्त्यांची भावना पवारांना सांगितली असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान शरद पवार यांनी विचार करण्यासाठी सध्या वेळ मागितला असल्याचं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलं। चक्रीवादळामुळे व्हर्जिनियामध्ये गॅस गळती झाली। राष्ट्रीय हवामान सेवेच्या वेकफिल्ड कार्यालयानं नुकसानीचा अहवाल दिला। चक्रीवादळाची तीव्रता निश्चित करण्यासाठी नुकसानाचं सर्वेक्षण केलं जात आहे। चक्रीवादळामुळे मिसिसिपी नदीतील पाणी पातळी देखील वाढलेली आहे, ज्यामुळे आयोवा आणि इलिनॉयमध्ये पूरस्थितीचा आढावा घेतला जातो। चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानं घरांचं प्रचंड नुकसान झालं। झाडांची पडझड आणि गॅस गळती झाल्यामुळे व्हर्जिनियाच्या समुद्र किनाऱ्याजवळच्या शहरात आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर चक्रीवादळ आल्यामुळे 50 ते 100 घरांचं नुकसान झालं। वेवी टीव्ही यावरील व्हिडिओमध्ये उन्मळून पडलेली झाडं तसंच खराब झालेली घरं आणि फुटपाथ देखील दिसतात। या परिस्थितीमुळे रात्री आणीबाणीची स्थिती जाहीर केल्याचं शहर व्यवस्थापक पॅट्रिक दुहाने यांनी सांगितलं। पहाटे 1000 घरांमधला वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। स्पेसएक्सनं केप कॅनेलवरील येथील केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन हेवी रॉकेट प्रक्षेपित केलं। फाल्कन हेवी हे जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटपैकी एक आहे। इंजिन लिफ्ट ऑफच्या वेळी अंदाजे 747 विमानांइतकी शक्ती त्यामध्ये आहे आणि जवळपास 64 मेट्रिक टन कक्षेमध्ये उचलून नेण्याची क्षमता येते। वायासॅट 3 अमेरिका आणि आर्क्टुरस या उपग्रहांचा समावेश होता। अग्रगण्य फ्रेंच स्टेज स्टारा बर्नहार्ट ही 1923 पर्यंत तिच्या मृत्यूपर्यंत जगातील सर्वात प्रसिद्ध महिलांपैकी एक होती। सारा बर्नहार्ट एक फॅशन आयकॉन, एक शिल्पकार, नाट्य दिग्दर्शिका देखील होती। त्यांनी मर्लिन मनो, ग्रेटा गार्बो, मॅडोना, लेडी गागा आणि बेयॉन्से यांच्यासह अनेकांसाठी मार्ग मोकळा केला होता, असं प्रदर्शनाचे क्युरेट स्टेफनी कॅनेटा रुट्टी यांनी सांगितलं। फ्रेंच संग्रहालयानं ला डिवाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विक्षिप्त, निंदनीय आणि मल्टी हायफेनेट परफॉर्मरवर एक प्रदर्शन सुरू केलं। पॅरिसमधील पेटिट पॅलेस म्युझियममध्ये गॉथिक कथा, पोशाख, रेकॉर्डिंग, चित्रपट, फोटो, दागिने, शिल्प आणि वैयक्तिक वस्तूंचं मॅडकॅप जिक्सॉ पझल सुरू केलं गेलेलं आहे।
आता टेलर स्विफ्टच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशव्हिल मधील कंट्री म्युझिक हॉल ऑफ फेम आणि म्युझियम मध्ये टेलर स्विफ्टचे काही लुक पुन्हा पाहता येणार आहेत. या संग्रहालयामध्ये सध्या 12 वेळा ग्रॅमी जिंकलेल्या टेलर स्विफ्टनं परिधान केलेल्या पोशाखांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. टेलर स्विफ्ट इराज असं यामध्ये स्विफ्टच्या 10 अल्बमपैकी एकूण 10 पोशाखांचा समावेश आहे. यू नीड टू काम डाऊन या म्युझिक व्हिडिओमध्ये परिधान केलेले फॉक्स फर जॅकेट, 2012च्या MTV युरोप म्युझिक अवॉर्ड्समध्ये वी आर नेव्हर गेटिंग बॅक टुगेदर हे सादर करताना तिनं परिधान केलेला पोशाख, तसंच 2009 मधले तिच्या फिअरलेस टूर मधल्या ड्रेसचा देखील यामध्ये समावेश आहे. हे प्रदर्शन 31 मे पर्यंत चालणार आहे. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.